गुड Very मॉर्निंग. good morning. Very good छान morning. वाटलं सर तुम्हाला खूप दिवसांनी बघून. Yes, yes, yes. Thank you so गुड much. मॉर्निंग Thank you so much. आणि थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल मला ऑपॉर्च्युनिटी दिली पुन्हा एक वेळा बोलायला. Yes. तर बस आज सगळ्या मॉमीजला एकच म्हणजे बिंग टू बी मॉमीज त्यांना एक सजेस्ट करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही कुठलाही विचार न करता फर्स्ट ऑफ ऑल जीएसटी ला आत्ताच पे करून जॉईन करून टाका. बाकी आता मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करते. ऍक्च्युली माझी प्रेग्नन्सी वेन आय वॉज प्रेग्नेंट I had three miscarriages. First miscarriage I had in a 3.5 months. Second miscarriage I had in a 4 months, and the third miscarriage that was more dangerous for me. That was for 6.5 months. That is 6.5 महिन्याचा असताना. And fourth time I conceived naturally, and now she is there with me. Hello. So hello, hello, Karadha. Hello. सो सो असं मला एक्सपिरियन्स शेअर करायचं आहे की सी टोटली आय वॉज ऑन बेड रेस्ट फॉर 5 मंथ्स. आय वॉज टेकिंग डेली इंजेक्शन्स. सगळं सगळं स्ट्रगलिंग होतं माझ्यासाठी. बट जस्ट एक इंस्टाग्रामवर मी व्ह्यू पाहिला, एक तुमचे ऍड बघितली, 99 रुपीज मध्ये जॉईन केलं आणि बस विदिन अ सेकंड जितक्या मॉमीज विचार करत असतील, मला असं म्हणायचंय की विचार न करता जॉईन करा. कारण त्याचे बेनिफिट्स मी तुम्हाला लगेच 2 मिनिटांमध्ये खूप सारे बेनिफिट्स सांगते. You see, now she is 2 years 4 months now. Okay. But whatever the तिचा जितका प्रोग्रेस आहे ना, हा सगळा प्रोग्रेस मी जो करू शकतो मी नाही केला, हा सगळा जीएससीनेच करून घेतला माझ्याकडनं. ऍट द एज ऑफ 10 मंथ्स तिने 3 वर्ल्ड रेकॉर्ड्स अचीव केले. And Wow. now we are processing for the fourth world record. The competition will be live. It will be held in Chennai, and now she will be going to participate in that. That is the Limca Book of World Record, and really she is amazing. She can identify 150 plus countries. She can identify all fruits, vegetables. That is the what she was identifying in the 10 months. 10 महिन्याची असतानाच ती सगळं आयडेंटिफाय करायची. बट नाव द गोल्डन थिंग इज फॉर मी की 2 इयर्स म्हणजे 2.5 वर्षाची पण नाही आहे ती प्रॉपर, पण 2.4 मंथ्सचीच आहे. 3 मंथ्स कम्प्लीटच आहे. पण शी कॅन टॉक एव्हरीथिंग इन इंग्लिश. शी कॅन Wow. टॉक. आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, बट ती पूर्णपणे गुजराती बोलवून घेते. ती पूर्णपणे हिंदी बोलून घेते. ते पूर्णपणे मराठी बोलून घेते. बस हा एक अमेझिंग रिझल्ट जो आहे, तो एक नकळत मला माहित नाही माझ्याकडून करून घेतला देवानी, पण देव एक म्हणून माझ्या प्रेग्नन्सीमध्ये एक जीएससी म्हणूनच उभा राहिलेला आहे. इतके कॉन्सिक्वेन्सेस होते सर. शी वॉज हॅव्हिंग द हेड अप अँड लेग्स डाऊन. नॉर्मल डिलिव्हरीचे बिलकुल चान्सेस नव्हते. बट मी रोज अफर्मेशन्स लिहायची, मी रोज योगा करायची, मी डेली ऍक्टिव्हिटीज करायची. मी प्राऊड म्हणजे प्राऊड जीएससी मॉमी पण आहे, प्राऊड बीआरसी मॉमी पण आहे. याच्यासाठी मी तिला ऑलरेडी अवॉर्ड दिलेले आहेत. ते टमीमध्ये असतानाच मी जीएससीच्या जेवढ्या ऍक्टिव्हिटीज करायची त्याच्यामध्ये एक हर मंथ मध्ये मी ऍक्टिव्ह Win. असायची. मला प्राइज भेटायचं. पण एक गोष्ट मला एक सांगायची आहे की जो मूड फ्रेश राहतो, जे आपल्या एवढे हार्मोनल चेंजेस होतात, एवढे आपण इंजेक्शन घेतो, जे काही टॅबलेट्स घेतो, मूड स्विंग्स होतात, आपल्याला कोणी कोऑपरेट करायला नसते. फॅमिलीमधून पण तेवढा वेळ आपल्याला कोणी देत नसते. हा, वेळ देतात, हे खा ते खा, बट व्हॉट एव्हर द थिंग इज देअर, आपण आपल्या बाळाला घडवतोय हे तेव्हा समजते जेव्हा आपण जीएससीच्या ऍक्टिव्हिटीज करतो. सो इट इज व्हेरी बेनिफिशियल. मी याच्या आधी पण 2-3 वेळा माझे अनुभव शेअर केले. म्हणजे मला शब्द कमी पडतात असं होतं सर. इतकं बोलू असं होतंय. बट थँक्स अ लॉट. म्हणजे अक्षरशः मला एकदम गहिवरून येते की माझ्यासोबत कोणीच नव्हतं तेव्हा, फक्त जीएससी होतं. सो थँक्यू, थँक्यू. And we all always there for you because एक आई घडली पाहिजे हा माझा हट्टास आहे आणि ती घडते आणि तिच्या माध्यमातनं हा भारत घडतोय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खात्री आहे की यस आद्या लवकरच म्हणजे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधलं सुद्धा तिचे रेकॉर्ड पूर्ण करेल आणि अगदी वयाच्या 15 वर्षांपर्यंत 16 वर्षांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे
महाराष्ट्राचं या देशाचं प्रतिनिधित्व करेल याची मला खात्री आहे. थँक्यू येस. सो मच, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मला फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी. आणि एक म्हणजे अजून एक मी जेव्हा तुमचं लाईव्ह जिजाऊंचं बाळकडू होईल तेव्हा तिला मला लाईव्ह तुम्हाला भेटवायचं एक वेळा, तेव्हा नक्कीच मी भेट. तुम्ही तिला पाहिल्यावर तुम्ही म्हणणार की रिअली अमेझिंग. बिलकुल आय एम सर, एक्साइटेड. म्हणजे बिलकुल जिद्दीपणा नाही, हट्टीपणा नाही तिला. इव्हन तिला खेळण्यांमध्ये पण आवड जी आहे ना सर, पूर्ण स्टडी स्टडी ओरिएंटेड. आणि तुम्ही म्हणजे आपल्याला म्हणजे नव्हतं माहित ना सर की जसं 2 वर्षाचं असताना सर तिला रॅबिटचं बेबी विचारलं तर ती पटकन बनी म्हणते, शिपचं बेबी म्हणलं तर ती लॅम्ब म्हणते. म्हणजे ही गोष्ट सर मी जे माझ्या वयाच्या मला 5वी पर्यंत तर एबीसीडी पण नव्हतं. बट नाव आय एम हॅव्हिंग व्हॉट एव्हर द पोझिशन इज देअर. मी पीएचडी आता कम्प्लीट केली. ती पोटात असताना माझं पीएचडी चालू होतं. नाव पीएचडी कम्प्लिटेड. नाव आय एम पोस्टेड हिअर इन सुरत. माझा हस्बंड पण इथे सुरतलाच असतो. पण सर मी तिला वेळ देण्यामध्ये बिलकुल कमी ठेवत नाही. पण ती पण तितकीच मला कोऑपरेट करते जस्ट बिकॉज ऑफ जीएससी अँड बीआरसी. बीआरसी मध्ये पण ॲब्सोल्युटली. आता ऍक्टिव्हिटीज भरपूर माझ्यात एवढं करून घेणं होत नाही. पण मी मग एका दिवशी 2-3 ऍक्टिव्हिटीज करते. पण ती त्याला बोर होत नाही. नाही करायचं मम्मा, आपल्याला करायचंय. व्हॉट इज ऍक्टिव्हिटी मम्मा, व्हॉट वी हॅव टू डू. ती मला इंग्लिशमध्ये सगळं बोलते. म्हणजे सर मी तिला बाहेर कुठे घेऊन जाते ना, एक पब्लिक प्लेसला, तर मला लोक विचारतात आणि मी लोकांना खूप माझ्या म्हणजे रेफरन्सने मी खूप सगळ्या, मला असं वाटतं की सगळ्या मॉमीजनी जीएससी करायला पाहिजे. की खरंच खूप अमेझिंग आहे. आणि इथे जितक्या पण लाईव्ह मॉमीज आहे, माझी एवढीच एक रिक्वेस्ट आहे, एक पण मॉमी सुटू नका देऊ. सगळ्या मॉमीज ज्या मॉमीज टू बी आहे ना, तुमचं बेबी खरंच खूप अमेझिंग असणार आहे. फक्त तुम्ही त्याला एक गोल्डन अपॉर्च्युनिटी द्या. बघा कुठे आपण म्हणतो ना की बेबीला ओळखण्याची ताकद पाहिजे. पण आता इथे आपल्या पुढे एक देव म्हणून, देव माणूस म्हणून, देवाच्या रूपात आपल्या पुढे विष्णू सर आलेले आहेत. तर प्लीज हे सगळ्या मॉमीज एक जीएससी जॉईन करा. एवढीच माझी एक थँक्यू, हंबल थँक्यू, रिक्वेस्ट आहे. थँक्यू, थँक्यू थँक्यू सो सो मच. मच, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ऐश्वर्या मॅम, तुम्ही आलात आणि जे वर्ड्स तुम्ही शेअर केले, आय लिटरली माझ्या आयुष्याचा पर्पज सर्व होतो आहे किंवा आय एम फिलिंग व्हेरी ग्रेट बिकॉज ऑलवेज से की मनी इज जस्ट अ मीडियम ऑफ ट्रान्झॅक्शन. यस, बिकॉज ही चळवळ पुढे उभी राहिली पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांचे हे ब्लेसिंग्स खरं तर खूप मोठं कार्य करतायत. आणि थँक्यू सो मच. आज तो वेळ दिलात तुम्ही आणि जे शेअर केलं खरंच आय एम अमेझिंग अँड आय एम एक्सायटेड फॉर यू टू मीट अद्या अँड यू येस व्हेरी सून टू शुअरली मीट. सर. अँड थँक्यू, पण थँक्यू, मला ते थँक्यू सो मच. बुक ऑफ रेकॉर्ड करून मी तुम्हालाच भेटायला येईन. कारण ती कॉम्पिटिशन सर काही ऑनलाईन असं पद्धतीने नाहीये. ती लाईव्ह होणार आहे. तिथे लाईव्ह बेबीज सगळे येणार आहे. आणि लाईव्ह बेबीज 3.5 इयर पर्यंतचे बेबीज तिथे पार्टिसिपेट करणार आहेत. म्हणजे ती कॉम्पिटिशन आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक अमेझिंग असणार. त्याच्यामध्ये ती नॉमिनेट झाली फ्रॉम महाराष्ट्र. ओनली 4 बेबीज. त्याच्यामध्ये अद्याचं नाव आलंय. त्याच्यासाठी मी स्वतःला प्राऊड फील करते. आणि आपल्या जीएससी साठी जीएससी फर्स्ट टाइम तिथे रिप्रेझेंट होणार आहे. त्याच्यामुळे मला पण खूप उत्सुकता आहे. ॲब्सुल्युटली. अँड लॉट्स ऑफ ब्लेसिंग फ्रॉम मी. माझ्या बाजूनं तुमच्यासाठी लॉट्स ऑफ ब्लेसिंग्ज आहेत आणि माझा खात्री आहे, माझा विश्वास आहे की यस, आद्या विल बी द विनर 100%, नो डाऊट.